पहिलं का मामी आणली की नाही तुम्हाला कच काढून दारूचा एक तुंबा बघितलं वतापाट दिशी आणि 2 गलास कशाला? आता मला सांगा तुम्ही पिणार आणि मी तुमच्या तोंडाकडे बघत बसू का? 16 सोमवार करून सुद्धा माझ्यासारखा जावा मिळत नाही. तुम्ही तर राव चतुर्थी सुद्धा पळले नाही तरी पण तुम्हाला माझ्यासारखा जावा मिळाला. बघितलं का? भरतय नाही बाबा यार भर की काय जावय काय काय म्हणतो आता कुणाला पोत्यात भरताय काय भरताय ग? गावात नाही त्याची घाण जी झाली की नाही हा, ही घाण घरातली घाण ती पोत्यात भरायची आणि कॅनल मध्ये टाकायची. असं वय घरातली घाण घरातली हा पोत्यात भरून म्हणजे कुणाला म्हणताय नेमकं? घरातली घाण घरात जी घाण झाली ती. हा हा बरं ऐका की जावय ऐकतोय की का मी काय बाहेर आहे होय? अहो मी काय म्हणते माझं जरा डोकं दुखतंय. मग एक काम करा दगड घालून घ्या डोक्यात. दगड हो घ्या घालून. जावय एखादं औषध असलं तर सांगा म्हणलं. एंड्रेलची बाटली देऊ का नाही तर ते थायमेट बिमेट खाता का व्हायचं? म्हणजे काय मला काय डायरेक्ट वरच घालवायचं चाललंय काय? काय राहून तरी उपयोग आहे तुमचा इथं? कर नाही नाही काय नाही काय नाही आ काय नाही काय नाही म्हणजे जावाय बापू म्हणती म्हणजे ह्याचं काय मला म्हणून काय मारायला चाललात का काय? नाही अहो म्हणजे तुम्ही एवढं कष्ट करता मामा आपलं आयतं पितं खातं का नाही? हा तुमचा जगून काय उपयोग आहे? बायको कशी फुलासारखी नांदली पाहिजे घरात. म्हणून मला इंटरलेस पाजून मारून काय उपयोग आहे तर असं काम धाम करण्यापेक्षा ज्या वयात झोपाळ्या नुसतं झुलू 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 करायचं त्या वयाचं तुम्ही काम करायचं म्हटलं जगून काय उपयोग आहे? बरं ते असू दे मरू द्या तिकडं. मला ती डोक्याचं औषध बघा काहीतरी असलं तर आणा तेवढं. हे बघा आमचं डोकं दुखायला लागलं की आम्हाला वेगळं औषध लागतं. ते काय तुम्हाला चालणार आहे का? कसलं वेगळं औषध? कसं आहे आमचं जर डोकं दुखायला लागलं संध्याकाळचं हा आम्ही अर्धी लावतो. अर्धी लावता हो मग त्यांनी राहतं काय डोकं? लगेच जाग्याव खटकाच थांबतच नाही कसलं. हा नाही लावू काय मग असं करता का? मग मला थोडीशी आणता का? तुम्हाला हो घेणार काय? अहो दे तर आणून आता डोकं राहतंय म्हणल्यावर घेते. काढा काय पैसे काढा की. पैसे कशाला लागतात ते? मग काय फुकाट येते होय? आणि तुम्ही जाता आणायला तेव्हा काय पैसे लागतात काय? आमचं खाता आहे तिथं. मग माझं बी खातं खोला ना. तुमचं खातं खोलून टाकू तिथं. हा खोला या घेऊन. चालतंय म्हणजे आजपासून मामींचं खातं देशी दारू दुकान सेंटर मध्ये. हा जा या घेऊन. मला काय म्हणला? सकू हा ती डोकं दुखतंय या घेऊन पाठदिशी जा. जाऊ का? हा जा बरं झालं त्यांच्या नादानं आपल्याला अर्धी काय. जावायला तर एक सांगितलं म्हणजे दुसरंच करतंय काहीतरी. बरं झालं पडदिशी आला घेऊन तर भरलंय वाटतं पाणी. कुठं आहे ग तू? आणि तुझा आवाज का तसा आहे तुझ्या? हा सकाळी तुला निरोप दिलता ना मी भेटाय ये म्हणून. अगं आले असतीच मळ्यात गवताच्या निमतानं. हा भेटलो असतो का नाही मळ्यातल्या सफरातच? डोकं दुखतंय? मी तुला निरोप दिला की तुझ्या डोक्यानं सुरुवात केलीच. हा सरळ म्हणायचं ना मला भेटायचं नाही म्हणून. हा मी काय तुला तुझ्या मागं लागणार आहे काय? अगं मस आहे त्या गावात माझ्या. गावचा सरपंच आहे का मी कोण कोतवाल आहे? डोकं बिकं काय दुखत नाही काय नाही. तू नको मोकळ्यातच काहीतरी सांगूस. तुला यायचं नाही ती सांग की. हे बघ 15-20 मिनिटात तू रानात ये. मी येतोय तिथं. रानात ना आली का नाही मग तुला मग बराबर बघतो मी. मी बघितलं चालन का? हा काय काय पाहुणे पाहुणं कुशा तर राव बुळीतच गुल्लू गुल्लू चाललंय अगदी. नाही ती घरच्यांचा फोन आलता. ऐकलं की मी घरचं होतं का बाहेरचं होतं? अहो डोक्यावरूनच माझ्या डोक्यात आलं. हा नक्की फोन कोणाच्या घरी गेलता ती? तुम्ही आमच्या गरीबाचीच घर बघा. हा नाही माझ्या सासूच्याच अंगाचा कातडा काढायचा एक दिवस. तुझ्या सासूचा काय संबंध? आम्हाला माहित नाही तुम्ही फोन कोणाला केलता ती. अहो माझ्या सासूचं डोकं दुखतंय तिला फोन केलता तुम्ही काय अर्ध्या तासात येते. पण तिला एनर्जीची ड्रिंकची गरज आहे. आता एनर्जी ड्रिंकची गरज आहे. मग तुझी सासू आहे तुझा तू बघ की. मला गावाची मस्त काम पडले ती. चालतंय व्हॉट्सअपला एक स्टेटस टाकून देतो. कशाचा? सरपंचाचं माझ्या सासूचं गोदी गोदी पोक पोक आहे म्हणून. अरे काय तुला लाज बी शरम आहे का? सासू म्हणजे आहे सारखी ती तू लागला का बदनामी करायला? आम्हाला काय करा तिला कोण मग आयसारखं वागायचं? हा
काय करते रे तुला? काय हानती मारती लाता घालती काय करते? चांगला का घर जावाय म्हणून सांभाळलाय तुला. गुरागत काम कराय वे, गुरागत काम कराय. अरे काम करतोय तरी तुला खाया पियाला पोटच्या लेकावानी खाया घालती की. बरं का, मला काय जास्त विषय लांबवायचा नाही. हा तुम्ही 100 रुपये देणार आहे का नाही? तुला 100 रुपये मी काय करणार त्याचं? माझ्या सासूला म्हणजे तुमच्या बिराडाला ड्रिंक घ्यायची, ड्रिंक. डोकं दुखतंय, अर्धी लावायची तिला. कुणाला? माझ्या सासूला, अर्थात तुमच्या गुदी गुदी पोकला भागीला भागीला आरती लावायची लावायची. आणि मी त्याला 100 रुपये तुला देऊ होय. द्यावंच लागतं ना. आडले माझं खेटर हालायचं बघ. चालतंय, असू द्या, नाही काय अडचण. हा? नाही दिलं तर नाही दिलं. थांबा. काय करतोय? हॅलो, राजा कुठे? नाही काय अरे, ती माझी सासून सरपंच. मार काय बावळ बोलते. कस काय आपला दचका. असं एका एकाला सांगत बसीन, देताय का नाही? नालायकपणा करू नको. आता एक माझ्याकडे काय पैसे नाहीत म्हणजे आहेत पण ती फोन पे मध्ये आहेत. तू एक काम कर, हा त्या ह्याच्याकडे जा, पाप्याकडे जा हा, आणि त्याला माझं नाव सांग. चालतंय. मी आहे म्हणतो त्याचा धंदा चालेल. हो. आणि हे बघ गावात काय बोंबलत बसू नको. नाही सासूला का तुझी चांगले या. आणि तुम्ही बी असं आड बघलेला कुठेतरी माणसं कोणसं बघून बोलत जा. तुम्ही बी चांगला आहे. कुठं संध्याकाळी डाव आहे मग? कानपाडीत देऊ का कुठं डाव आहे? नालाय का आम्हाला काय कामच नाहीत का? कसं काय हिवा आला काय कळलंच नाही गाड्या. ह्यानं करू नाही गावात, नाहीतर गेली सरपंचाची सगळीच. गेला का गेला जाऊ दे, आपण बी मार्गाने निघावं. हा महिना झालं दारू नाही, त्याशी अंगात तरतरीच नाही. आज काय करतो, एखादा कोंबडा खसकावतो आणि व्हायचं 90 टाकले. कुठं चाललाय? का जावय कुणीकडं? हा काय झाले, महिना झाला दारूचा गोटच नाही. कसा भेटल? अवे, आमच्या सारख्यांच्या दारुड्यांना तुम्ही जर रात्रात दारू पेल्यावर चिंबवत असाल तर कसा तुम्हाला पाप नाही लागायचा आमच्यासारख्याचा? राय दिवसभर मला गुरासारखं काम सांगता, मग संध्याकाळी मी आपला थोडीफार घेतो, तर तुम्ही राव लिखीच ऐकून मला मारताय. शाप लागला शाप. कशी तुमच्या बायकून तुमची दारू सोडावली? जावाय मागच्या दाराने येऊन झोपावं लागतंय. आता आतनं आम्हाला चुटका आणावं लागतोय थोडा. बरं एक काम करा की, काय आज थोडी सोय करा की. करतो की सोय करतो की. खरंच आवडे अंग सांग. हो, आपले शेरडे आहे ते सकाळ 2-3 घर राहिलेल्या, त्यांना आज पाणी पाचून सांगतो त्यांना, आणि लावतो खालनं तांब्या, आणि त्याची सोय करतो तुम्हाला. हे काहीतरी खरं सांगतोय तर बघा की. तसलं काय नाही, आज दुसऱ्या माणसाची सोय आहे. हा आज दुसऱ्या माणसाची सोय आहे, तुमची नाही होऊ शकत. माझी बी करा. अहो, मी तुमची नाही करू शकत. मी घरातल्या एकाच माणसाचं काम कोणाचं बी ऐकतो, त्यामुळं आज घरातल्या दुसऱ्या माणसाची सोय आहे. दुसऱ्या म्हणजे सासूची. हा काय नाही काय नाही, तुम्ही जावा, मला लय महत्वाचं काम आहे. ते सासूचं काय म्हणत होता की? नाही काय, ते आमचं प्रायव्हेट आहे दोघाचं. बरं असू द्या की, येताना घेऊन या की मग. नाही, मी सासूला आणणार आहे. नाही काय नाही. बघा किती तसली का देशी बिशी कुठली काय भेटेल ती आणा. चल का एक अक्काच आणतो, सासू आणि तुम्ही दोघं बी बसा. सासूचं डोकं दुखतंय ना, ते मला म्हणले 1 क्वार्टर घेऊन ये, अर्धा तुंबा म्हणून. मग काय ती पिती काय? आता डोकं दुखल्यावर तुम्ही नाही का लावत आहात ना, आता तुम्ही का म्हणून पेताय आज? कणकणी आली मग मला. त्या बिचारीनं पिलं म्हणून काय फरक पडन? हे, बाया कुठं दारू पिते मग गडे कुठं दारू पित तेव्हा? हा, मला चालते. तुम्हाला चालती अवघडच आहे. महाराज काय कळ नाही. प्या, अख्खं खानदान संघ बसून प्या, जावा. येताना घेऊन येतो, आणि लेकी बस देतो. नक्की पण लेकी बस नाही घ्या, जा. सोय करतो की संध्याकाळी. करा, जावा. हा 2 आणतो तुऱ्याच्या. हो नक्की पण. हो या. हॅलो पप्या. हा चालला ना धंदा चांगला. त्या दिवशी पोलीस आलं होतं, मी म्हणलं नका रेट टाकू, पाहुणा आहे माझा मोंटेल बघ तिथं. हा त्याला दिशीचं दे, अर्ध पिल्लू नाही तर 1 पिल्लू दे, 100 रुपये दे. काय अरे नालाय का, ते हातभट्टीचं फुगं पिणार आणि त्याला कशाला बाहेरीतली दिली या? हा माझं नाव सांगितलं म्हणून दिली होय. अरे मला नव्हती लागायची नालाय का. ठेव, तू बी लय शेण आहेस. ठेव. आयला माझं बी डोकं वाज जडजड झालं या. हा
डोकवाय जडजड आलं, मी बी येऊ का लावून थोडीशी तुमच्या नावावर सांगून? आता आला ना घेऊन, तो म्हणला भारीतले नेली या. मग आता मला सांगा, तुमच्या बिराडाला द्यायची म्हणल्यावर का तुटकाळ देऊ का? नालायक आहे का काय? वर माझी मंडळी आहे, काय बी बोंबलत नको बसूच. तसं हा वर अरे कधी गेल्या? अरे वा. अहो, आहे जेवण तिचा कार्यक्रमच झाला. अहो कमीत कमी मातीला नाही सावडाय तरी बोलवायचं. अरे बावळाटा, वर म्हणजे वर नाही, मग इथं बिल्डिंग वर गेली या. आत्महत्या करायला? अयो नक्कीच तुमचं आणि त्या माझ्या सासू गुदी गुदी पोक पोक तिला कळलं असेल. काय गरज आहे का? मी म्हणतो स्वतःची बिचारी जीव द्यायला चालली तरी कुशाला बाबा इथंच बसलास, तुम्ही सरा मला जाऊन येऊ द्या बघून. अरे तू डोक्यावर पडलाय का? तुला मेंदूच नाही. अरे वर म्हणजे बिल्डिंग वर गेली बिचारी आराम करायला, मी आपला बसलो इथं टाइमपास करत. कोणासोबत? अयो, अरे कुणासोबत? टीव्ही सोबत. टीव्ही पुढे हा. असते, टीव्हीतले चित्र बघतील, टाइमपास करते. हा हा नालायक, तेवढं आहे. झालं ना काम तुझं? झालं की. हा, हालायचं बघ. हा. मला मात्र जोरात दिला बरं का ब्रँडेड. तुला सांगितलं होतं नालाय का 100 रुपये घे. तो म्हणला लय भारीतले आणले, आता आम्हाला त्यातलं काय कळत नाही. कुठली आणली? उशीला आणली. बावळाटा, त्याची कशाला उशी आणायची तू? आणि त्यानं टिकून कुठं बसायचं? आधी ती खोब्यात बांधाया आणि त्याची उशी घेऊन आलाय का तू? आवत तसली उशी नाही, मग उशी उशी. उशी म्हणजे ते वर्षाळीची ती वय उशी. कशाला नाव घेताय ते जण? माझं काय आता हाय का अरे पाहिल्यासारखं? पण कुठं दिसत नाही ती. आवत उशी म्हणजे बाय नाही, मग उशी उशी. अरे काय उशी उशी करत बसलाय? काय ती नक्की सांग मला. मला नाही ती काय अहो, कळत. एवढ्या मोठ्या बाटलीत नसते होय उशी. अरे उशी म्हण ना. हाती आता काय लागतं? मी गरीब माणूस भाकरी खाऊन जगतो, मला काय एवढं इंग्लिश येतंय तेव्हा? हायला. तू भाकरी खाऊन जगतो ना, आम्ही काय कांद्याच्या पाती खातोय का? आता मी बघा आलोय काय भाऊ? आता मोठ्या माणसाचं मोठं शौक असा, तुम्ही सरपंच, तुम्ही काय बी खाचान, आम्ही जमतंय खाऊन. पण उशी झालं ना काम? झालं ना? हालायचं बघ. कालवा करू नको. तिनं ऐकला म्हणजे परत म्हणर काय चाललंय खाली. इलवर न पळत आणि तिला थोबाडीत तुझ्या. या मग लावल्यावर संध्याकाळी कधी कधी पॉक पॉक, तर मी सासऱ्याला टाईट करतो. शहर 2 गावात असली नालायक असते तीच खंडीच्या वर्णात ही करणारी. काय बाई, कपडे ह्या पावसामुळे काय वाळना झाले ते. अयो काय करते या? काय नाही, अहो कपडे धुतलेले वाळत घालते. लगा आज का दिवस कोणीकडे उगावला? काम करते चक्क. आज मला जरा बरं वाटलं म्हणून म्हणलं काम करावं. हा ना, बरं वाटलं असेल. इरीवारी बरं, आपला नवरा धुणं धुतो, भांडी घासतो, गुरांचं शान घाण काढतो, तवा नाही तुला बरं वाटत? तेव्हा नाही बरं वाटत, अजिबात बरं वाटत नाही बघा मला. बरं एक काम कर, हा तुझ्याकडे क्वार्टर देतो एक. अयो काय लाजबीज वाटते का ना तुम्हाला? हा क्वार्टर दे तू म्हणाय तरी वाटाय पाहिजे की थोडीफार लाज. का? सकाळची क्वार्टर, दुपारची क्वार्टर, संध्याकाळची क्वार्टर. क्वार्टर शिवाय तुम्हाला काय दुसरं आठवतं का नाही सांगा बरं? अगं ठेवाय देतोय म्हणलं मी. हा ठेवाय, पण तुम्ही तर पेणारच की ठेवाय दिली तरी. अगं बाया, मला प्यायला नाही आणली, मग कुणाला आणली? तुझ्या आईला. काय डोकं बिकं फिरलं काय? काय बी चेष्टा असते होय. चेष्टा नाही, मग आईचं तुझ्या डोकं दुखतं या. हा आणि कुणीतरी सांगितलंय की बाबा अर्धे लावल्यावर डोकं राहतं. ती काय डोक्या बिक्या पडल्यासारखी कशी करायला लागली? आता मला माहित आहे का, तुमचं अख्खं खानदाना डोक्यावर पडले आणि तिची तर काय चुकी आहे या? त्याच्यात तुम्ही बी येता आता. आम्ही नाही येत, हो आमचं वेगळं आहे. एवढं कसं दर. तुम्ही इथं राहता म्हणल्या. हम्म. मग आम्हाला दाखवू नको, नाही दाखवत. व्यवस्थित ठेवू, इकडं तिकडं गाळ करू नको. हा मामी दिसली की तिला खोपच्यात घे हा. आणि लगेच झोपी कर. म्हणजे तिला देऊच होय? मग पाणी बिन मिसळायचंय का? सगळं मिसळ. हा ही बॅग कुठला आहे व? वळकीचं वाटतं व्हायचं. उशी अयो आता सुशीला सोडली आणि उशीला धरली. सारखा उशीच लागला कराय. बाबा डोक्यावर पडला. खरंच ग, खरंच माझं वाटू केल्या बाबांनी. अगं बया, तू समजती ती उशी नाही, मग पॅकचं नाव आहे उशी. उशी होय? हा म्हणजे उशाला घेऊन झोपायचं का? हा, उशाला घेऊन झोप. जशी आदन मधनं जाग येत राहीन तसं 2-2 टोपणं हाणत राहा म्हणाव. म्हणजे मी बी माझं बी अंग वायरलंय दुखतंय, डोकं बी दुखतंय. मुलीच मी घेतलं तर चालतंय का? तू ही घेऊ नको. मग
तू ती सरपंच आहे साधी गाय आहे का नाही, हा हा साधी गाय सकाळी ज्यावेळेस उठती का नाही हा आणि जसं मागणं लोंपाडा लावती का नाही ते तांब्यावर धरायचं आणि त्यातलं थोडं थोडं प्यायचं. नाही ते खोकल्याला चालतं. मला नाही चालतं. खोकला झाला. चालतं कशाला चालतं, डोक्याला ह्याला सर्दी ताप पडस सगळ्या ते रामबाण उपाय आहे. ह्याचा फळ मला देता का थोडस आक खानदान ह्यांचं बेवडं. हा. मामा आपण काय अगं ती जावाने तिच्याकडं दिली ती ना उशीची बाटली. हो दिली. ती जावाने सांगितली त्यातली अर्धी मला द्यायला. आता म्हणजे तुम्ही काय दोघं मिळून पेणार आहे काय? दोघं म्हणजे तुम्ही नाही ती आईला आणली होती होय. मग कोणाला आणली होती? अगं आणि इकडे ती बाटली बघा नाही तर सगळी वेगळी पिऊ नका. लय झाली म्हणजे उग माझ्या यायचं. अर्धी आणि अर्धी हा अर्धीच प्या. हा. हा अर्धी म्हणून आता सगळा लांपासच करतो तिकडे. जरा गपचू. आईने बघितलं की मला खवळं बिवळून टाका. अर्धी मी तुला माघारी घेऊन येतो. घेऊन या नाही तर माझा नवरा कसला माहिती ना डेंजर आहे बाबा. त्याला नाही सांगत. हा. त्याने लावले पाहुण्यानेच लावले मला तुझ्याकडे. पाहुण्याने लावलंय पण ही घरात कस काय? मग अर्धी आणून देतो की त्यात. हा हं. पाणी बिनी ओतू नका. नाही नाही हा जाऊ का मग? जाकी. हॅलो पप्या, अरे पोलिस माझा ऐकतात म्हणून तू किती बी नालायकपणा करू नको. थोडक्यात पोटापुरतीच इतकी. बाव हा थांब 1 मिनिट. लगा लय पेलायचं. हा शिवाय झाली जास्त झाली जास्त. बोला येते का नीट? बर भाऊ हा ते तुमच्याकडं ती ही आहे का काय का ती दांडा? नाही नाही मग अहो, ती पांढरी गाई अरे देशी गाय म्हण की. हा दिशी हा मग ती असतीच आमच्याकडे देशी गाय आहे की गोठ्यात. ती तिचं हे पाहिजे होतं गावचार काय पाहिजे? गोमतार अरे गोमूत्र म्हणायचं का? बोलायचं का गावतार नामकन तमकन? गोमूत्र म्हणायचं. गोमूत्र आणि तू मुतुस्तवर पेलायचं आणि तुला गोमूत्र कशाला पाहिजे? नाही अजून नीट आहे मी मोतोस्तवर नाही पिलू. तुला कशाला पाहिजे? ते औषध म्हणून पाहिजे व्हायचं. खोकला येतोय खोकला. खोकलेलं औषध होय. हम्म. जा तिकडे जवळ येऊ नको. वाशी तू मारणार तुझा. जा तिकडे गोठ्यात आहे. ज्याचा तांब्यात आहे तिकडे गोमूत्र. जा गोठ्यात. वाट्यात अरे गोठ्यात आहे. मला वाटलं वाट्यात गोठ्यात ठेवतो का काय करतो? कशात आहे कशात. अरे तांब्यात आहे. जा ना घ्यायचाच. अशा करा की भाऊ काय ह्या बाटल्यातच ओतून द्या व्हायचं. मग तुझा तू घे की तुला पाहिजे ते. मी तू का बाटलीत? हा म्हणजे बाटली बघितल्या माझी बायको माझं कातड काढेल. आईला एक नालायक माणसं राव. त्या पप्प्यातच कातड काढतो. त्याला सांगितलं होतं मापात इक. जा दे माघारी. याच्या अगोदर इथनं हल्लं पाहिजे नाहीतर हे हाय अर्धवट. आहे कुठं गेलं आता इथे बसलो होतं मी. काय गेलं वाटतं वर नाही चढणं व्हायचं आपल्याला. सगळी कामं झाली गाड्या आताशी. जावाय ह्या बघा ह्या गुणानं मी तुम्हाला दारू पाजत नाही. केवळ हेच गुण. तुम्हाला थोडी जरी प्याला नाही तरी सोसत नाही. कशाला आहे का एवढी प्यायची होय मग? जावाय हा एकच नंबर ब्रँड आहे पण. उशी होती उशी. उशी पण काही एवढे भारी होते का नाही. हा बर खतरनाक. ते असून द्या. मामीला दिली का? नाही अयो तुम्ही अख्खीच प्याला होय मग? नाही मी अर्धी पिलू आणि अर्धीत पाणी ओतून आणलं. आणलंय ना? हो. असू द्या. आता काय करतो मागाशी मी पूनमला सांगून गेलतो तरी की बाबा मामा आले की त्यांना दे अर्धी म्हणून. दिली ना ती ना? हो हो हो. मग असू द्या. लय पिया जाऊ नका. नाही एखाद दिवस पेता आम्हाला पाणी पाजायला लागून आम्ही जमलं. नाही 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 पण त्यात पाणी ओतलं या. असू द्या हा. पण हाय नक्की आहे ना मापात आहे ना? तुम्ही आमच्यात ओतू नका पाणी. नाही तुमच्यात नाही पाणी होत. हा तुम्हाला घालवायचं एक दिवस. आणि त्याच्यात ओतलंय. एक काम करा. हा. आता घरी लगेच येऊ नका. तुम्ही मधल्या मार्गे काय करा कुठेतरी आपली चांगली जागा बघा आणि झोपा निवांत.
उतारल्या या उशीकड आताच उशी लावली ना नव अजून एक उशी घेऊन येऊ का? ती उशी वय हा जा झोप आपला आराम करा दे जाऊ का बर बर. पहिलं का मामी आणली की नाही तुम्हाला कच काढून दारूचा एक तुंबा बघितलं बघितलं वता पाठदिशी आणि 2 गलास कशाला? आता मला सांगा तुम्ही पिणार आणि मी तुमच्या तोंडाकडे बघत बसू का 16 सोमवार करून सुद्धा माझ्यासारखा जावा मिळत नाही तुम्ही तर राव चतुर्थी सुद्धा पळली नाही तरी पण तुम्हाला माझ्यासारखा जावा मिळाला बघितलं का अहो जावाय पण ही तुम्ही घेतल्यावर तुम्हाला तुमचा हातरून तरी कळतं का? आणि कशाला तरी आणलाय दुसरा गलास? हा मी पिऊ का नका मग अजिबात पिऊ नका तुम्ही. काय आहे ती सगळं मीच पिती. काय रे जेव्हा असं असावं प्या कलर कसला दिसतोय असं? हा ब्रँड आहे ब्रँड ब्रँड आहे व्हय? हा प्या काच काढून हा ना मागचा मोरचा विचार करा नाही पण हे वेगळंच दिसतंय या. वेगळं नाही प्या तुम्ही पिऊ वय. हा प्या कसं दान काय अगं बाय हा पहिल्या झटक्याला तरी झाली का नाही पण हे गोमूत्राकडेच लागतं या. हा मी तुम्हाला का नाही ती सदा ना का ती गोमूत्र प्यायची सवय आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पहिल्यांदा तसं लागत असेल आता कस का दान काय आता लागतंय ती सरपंचाच्या गायसारखंच गोमूत्र लागतं या. ती गावरान नाही पडायला बांधलेली. सरपंचाच्या गाईच हो नाही राव प्या तुम्ही पिऊ हा कसा आहे गोमूत्रासारखंच लागतं या. आयला. पंचड झार थांबा 2 मिनिटं मलाच पिऊन बघू दे बघा बरं. दारू आणायला लावली होती का गोमूत्र आणायला लावलं होतं? तुम्हाला नाही क्वालिटी कळणार ती दारुड्याला दारूची क्वालिटी माहित आहे तुम्हाला काय येड्या बागड्याला तुम्हाला सदा ना कदा काय झालं की ती गोमूत्र प्यायची सवय त्याच्यामुळे तुम्हाला तशी लागत असेल असं म्हणताय वय? असलंच लागतं काय ते? जावाय तोंडाव कुठं माझ्या जावायचा झाला जाळ तू हाय रा- तोंडावच लागला मारायला. मामी तुम्ही म्हणता ती खरं आहे की गोमूत्रच आहे काय? गोमूत्रच आहे कशाला आणलंय असलं गोमूत्र? ह्याच्या आईला कुणाच्या आईला? नव त्या दारू देणाऱ्याच्या मग दारू आणायला लावली होती का गोमूत्र आणायला लावलं होतं? कोणाच्या गाय ह्या जगात लागतं सरपंचाच्या गाईसारखं. अहो पण रे जेव्हा त्यांनाच पैसे देत तुम्हाला खोटं वाटलं असतं चला त्यांच्यापर्यंत तुम्हाला जर खोटं वाटत मी तुम्हाला राव दारू समजून गोमूत्र पाहिजे करा एवढा हलकट आहे का नालाय काय आम्ही मग काय आहे तर गोमूत्रच आणलं या. म्हणजे मामी तुम्हाला म्हणायचं का जावं आणि तुम्हाला गोमूत्र पाजलं मग काय आता 100 रुपये घेऊन गेला आणि गोमूत्रच घेऊन आला या. तुम्ही एक काम करा सरपंचापर्यंत चला विचारा त्यांनाच मला स्वतः म्हणले की त्या पप्पे पैसे जा आणि 1 क्वार्टर घेऊन ये मी पैसे देतो चला बरं त्यांना विचारा पप्याने फसावलं काय? आता तुमच्या एकटाच पॅक फोडलाय की मी चला तुम्ही चला बरं उठा. सरपंचाला बी बघती आणि त्या पप्प्याला बी बघती. चला 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 चला. सरपंच झाल्यापासून मोकळ्यातच वैताग. अय सरपंच थांबा थांबा थांबा. हे तुमच्या गुदी गुदी पॉक्स मिटवा काय असेल ते ओ जावाय काय कसला गुदी गुदी? मला माहित नाही व्हय. नाही मी म्हणलं तालुक्याला निघालूया आडवं मांजर येईल पण हिथं काय माहिती आहे तवा जिफरी मांजर यायची ती सरपंच हा नाही जिफरी मांजर का रे कशा थांबवलं कशाला म्हणजे तुम्ही काय सांगितलं पप्याला काय सांगितलं क्वार्टर ती म्हणून आणलीच ना माझ्या नावावर तिथनं केलं ना माझ्या कर्ज हे असली क्वार्टर असती कसली तुम्ही काय म्हणला काय म्हणलो म्हणला जा पप्या कोणतं क्वार्टर घेऊन ये म्हणला माझ्या बिराडाला द्यायचं अर्ध डोकं दुखतोय तर अर्धा दे म्हणून म्हणला का नाही मग तू तिथनं एक घेऊन आलास ना मग आलो की मग आणि मग कशाला थांबवलं आता मग दारूच्या जागेवर त्या क्वार्टर गोमूत्र कोणी टाकलं त्यात कशात त्या क्वार्टर होती क्वार्टर ती उशी अरे क्वार्टर त्या पप्यानं दिली तू आणली तू घरी घेऊन गेला त्या क्वार्टरचा माझा काय संबंध आहे का हा पप्याला तुम्ही फोन करून सांगितलं पप्या मोठे येईन क्वार्टर न्याला हा त्याला दारू जाग्यावर गोमूत्र दे आणि तुमच्या गाईचं गोमूत्र काढून दिले त्या क्वार्टर लावलं आम्हाला भांडण आमच्या घरी म्हणजे क्वार्टर मध्ये गोमूत्र होतं होय. मग आणि मग काय होतं? पंचायत झरा आता मी पिली की रोजच पिते की ती मला काय कळा नाव आहे काय? नाही आता माझ्या लक्षात आलं ते तुला आणि त्याला नाही कळायचं मग तुझा नवरा आला होता डुलत माझा नवरा आलता डुलत. हा डुलत आलता मला म्हणला सरपंच तुमच्याकडे देशी गाय आहे तर तिचं गोमूत्र मला पाहिजे म्हणलं कशाला लागतं र म्हणलं लागतंय कशाला तरी मग त्यानं बाटलीतच गोमूत्र नेलं बहुतेक हिच्या नवऱ्यानंच तुम्हाला ती गोमूत्र पाजलं असेल अरे बरोबर आहे मला मगाशी भेटलं होतं मला म्हणलं माझं डोकं लय बांधबान करतंय आणि मला एक
कोठर लावायचे. मी म्हणलं आणली एक, पण एक काम करा तुम्ही आणि मामी अर्धी अर्धी पिया. मग मी काय केलं पूनम पै दिलं. मग बहुतेक पूनम पासून ते अख्खी घेऊन गेलो आणि अर्धी पिलं नसेल अख्खं पिलं. आणि तुम्हाला कळणार नाही ती दारू आहे का काय आहे म्हणून त्या दारूच्या जागेवर गोमूत्र टाकून दिलं. म्हणजे ह्या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? अगं तुझा नवरा डोक्यानं वाग डोक्यानं हा म्हणे काय दारू प्याचं डोकं दुखतंय प्याचं ना. चल बारला नेतो तुला. हो नेचाल की बारला. चला जावाय बापू त्या पूनमकडे बघू. पूनमकडे काय बघायचं? माझ्या बायकोचा काय संबंध आहे? तुमच्या नवऱ्याचं बघून घे की. आता तुम्ही तिच्याकडे दिली ती म्हणल्यावर कुणाकडे बघावं लागलं? तुम्हाला पाजलंय कोणी? कुणा पाजलंय म्हणजे तुम्ही पाजले? मी पाजलं ना, नवऱ्यानं सांगतोय ना आता हे. अहो तुम्हाला तुमच्या जानेमनवर विश्वास आहे का नाही? आमच्या एक वेळेस विश्वास ठेवू नका, पण कमीत कमी स्वतःला तुमचा जानेमन सांगतोय की बाबा ती डुलत डुलत नवरा आलता आणि त्यानं आमच्या घरनं गोमूत्र नेलं आणि त्या बाटलीत ओतून तुम्हाला पाजलं म्हणून. अरे 1000 वेळा हिला म्हणलं होतं सोडून दे. नको त्याच्या नादाला लागू, पण हिला कळतंय का? एक काम करा. गेली मोठ्या मोठ्या मिशावर काय त्या मिशात दम आहे. चल की तुला फिरवून आणतो. जा चल मामी एक काम करा. मामाला काय सांगायचं मी सांगतो. मामाने टाकली. बसा गाडी. बसा तर तुम्ही गाडी. अहो बसा तुम्ही. बसा तुम्ही. मी गाडी बसू? बसा तुम्ही. म्हणजे सगळ्या गावात करचाल. तुम्हाला काय करायचं बसा तुम्ही. बसू होय. बसा तर. हा कॅन लावा. हा एक काम करा. हा थांबा 2 मिनिटं. अरे पण वैताग झाला की. थांबा. अरे ए, 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 नालाय का. आता गावाला सांगतो. मामीचं तुमचं गुदगुदी पॉक पॉक. आता हे जावायाचा मुर्दा गाडला कसं काय करावं? गोड बोलून बसवलं गाडीवर गेला का नाही फोटो काढून? ए अगं करू दे. हे बघ गाडी बसलो खरं, पण त्यानं फोटो काढला. गाडीला चावी कुठं आहे तवा? मोकळ्या गाडी बसलोय. आणि चावी दिसायची का अगं चल लोकाला? तिकडे कोपटात जा आपलं गुदी गुदी पॉक पॉक हो, करत राहू बसू. द्या, गुदी गुदी.